एनडीए की चुनाव आयोग के साथ बैठक पर उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा, आरोप लगाना एक बात है, सबूत दूसरी। चुनाव आयोग स्वतंत्र है और चुनाव प्रक्रिया में किसी का हस्तक्षेप नहीं हो सकता। अगर कोई भी संदेहास्पद मामला है तो अधिकारियों को उसकी जांच करनी चाहिए। चुनाव पूरी तरह निष्पक्ष होना चाहिए और कोई भी दूसरे मतदाता की ओर से वोट नहीं डाल सकता। उन्होंने चुनाव प्रक्रिया की पारदर्शिता और निष्पक्षता को बनाए रखने पर जोर दिया। आणून दिलं तर त्याची चौकशी करणं हे संबंधित त्या अधिकाऱ्याचं काम आहे। त्यांनी जर पुरावे दिलेले असतील तर माझ्या मते ते कदाचित त्याची चौकशी करतील, ते माझं काम नाही। मी तसं सांगणंही चुकीचं आहे, पण मला जी काही माहिती आहे त्याच्यातनं ते त्याच्याबद्दलची नक्की शहानिशा करतील। काही बाबतीमध्ये बाबा डबल नाव आहे, अमका आहे, तमका अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्याची शहानिशा झाली पाहिजे। निवडणुका पूर्णपणे पारदर्शक झाल्या पाहिजे। कुठेही एका मतदाराचं मतदार यादीत नाव असेल तर दुसरीकडे तो मतदान करू नाही शकला पाहिजे। पूर्वीच्या काळामध्ये ती सिस्टीम नव्हती, आता ती सिस्टीम आली। पूर्वी सर्रास बऱ्याचदा काही मतदारांच्या बाबतीमध्ये आम्ही बघायचो की ते शहरामध्ये पण मतदान नोंदवायचे आणि ग्रामीण मध्ये पण नोंदवायचे, आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीला ग्रामीणला मतदान करायचे आणि इतर वेळेस म्हणजे कॉर्पोरेशनला किंवा नगरपालिकेला शहरात मतदान करायचे। हा पूर्वीचा काळ होता, त्यावेळेस कॉम्प्युटरायझेशन झालेलं नव्हतं। आता जसं एका क्लिकवर तुम्ही जर कुठं तुमचा आधार कार्ड नंबर ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्ही जर तिथं त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेतला तर माझं नाव समजा काटेवाडी, बारामती, पुणे जिल्ह्यात नोंदलं गेलेलं असेल आणि ते दुसरीकडे नोंदवायचा प्रयत्न केला तर तिथं लगेच दाखवतं की ह्याचं नाव तिथं आहे। या यंत्रणेचा वापर हा करून सगळ्यांनी पारदर्शकपणे काम केलं पाहिजे।